तुम्हाला अक्षय कुमारचा टॉयलेट एक प्रेम कथा हा सिनेमा आठवतोय का? असंच काहीतरी अकोल्यातील एका गावात घडलेलं आहे। अकोल्यातील दिग्रस बुद्रुक या गावातील महिलांना स्वच्छतागृह आणि शौचालयाच्या अभावी उघड्यावर शौचालयात जावं लागतंय आणि याच त्रासाला कंटाळून ग्रामस्थ विकास तायडे यांची पत्नी घर सोडून माहेरी निघून गेलेली आहे। पाहूयात। टॉयलेट एक प्रेम कथा सत्यात। गावात शौचालय नसल्यानं घरात वाद, बायको रुसली, माहेरी गेली। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील दिग्रस बुद्रुक हे गाव गेल्या 5 महिन्यांपासून या गावात ग्रामपंचायत तर्फे सुरू असलेल्या नाली बांधकामाचं काम रखडलंय। हे बांधकाम अपूर्ण असल्यानं सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत नाहीये। परिणामी शौचालयाचा वापर करणं गावकऱ्यांना अशक्य झालंय, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना उघड्यावर शौचालयात जावं लागतंय। याच त्रासाला कंटाळत विकास तायडे यांची पत्नी माहेरी निघून गेली। दिग्रस येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे नाली संदर्भात अनेकदा तक्रार करण्यात आली, कारण नालीचं बांधकाम होत नाही तोपर्यंत शौचालय बांधणं कठीण झालंय। आता नालीचं बांधकाम न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा विकास तायडे यांनी दिला आहे। बायकोले पाहिजे बाथरूम काढण्यासाठी व्याजानं पैसे काढले म्या, पण विषय काही जमला नाही म्हणून बायको गेली राग निघून। मग बाथरूम नाही, मग मी गेलो सरपंचाजवळ, सरपंचानं काही गोष्ट घेतली नाही। मग आता म्या केली कंप्लेंट बीडीओ ऑफिसले, त्यांचं समजीन आता काय। 6 तारखेला मी उपोषणाला बसणार आहे आमच्या दिग्रस बुद्रुक ग्रामपंचायतच्या पुढे। विकास तायडे यांनी नालीचं बांधकाम लवकरात लवकर सुरू व्हावं अशी मागणी केली आहे। विकास तायडे यांनी आपली पत्नी या त्रासाला कंटाळून माहेरी गेल्याची तक्रार थेट गट विकास अधिकाऱ्यांकडे केली आहे। सांडपाणी नियोजनाच्या रखडलेल्या कामाची तक्रार अद्याप ग्राम सचिवाला प्राप्तच झाली नसल्याची माहिती ग्रामसेवकांनी दिली आहे। संबंधित व्यक्तीने हा माननीय गट विकास अधिकारी पातूर यांच्याकडे अर्ज सादर केलेला आहे। सदर अर्ज ग्रामपंचायतकडे प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल। घरगुती कलहाच्या अनेक समस्या आपण आतापर्यंत पाहिल्या असतील, ऐकल्याही असतील, मात्र शौचालयासाठी रुसून चक्क आपला पती आणि संसार सोडून गेलेली पत्नी अक्षय कुमारच्या टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमानंतर अकोल्यात पाहायला मिळाली। या गृहिणीनं स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि स्वच्छतेसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे तिचं खरं तर कौतुक करायला हवं। या घटनेने आता सर्वच विवाहित जागरूक होतील एवढं मात्र नक्की, यानंतर गाव स्वच्छतेकडे वळायला वेळ लागणार नाही। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।